आपण कधी असा अनुभव घेतलाय का की आपण ऑफिसमधून गाडी चालवत घरी आलोय, गाडी पार्क केलीये आणि अचानक आपल्या लक्षात येतं की मागचा 15 मिनिटांचा प्रवास आठवतच नाहीये. अगदी तेच. आपले हात बरोबर स्टीअरिंग फिरवत होते, पाय योग्य वेळी ब्रेक दाबत होते, ट्रॅफिक सिग्नलला आपण गाडी थांबवली होती, पण आपलं मन मात्र कुठेतरी भरतीकडेच होतं. हां, शरीर गाडी चालवत होतं, पण आपण मात्र तिथे नव्हतो. हो ना. आणि यालाच अनेकदा हायवे हिप्नॉसिस असं म्हणतात. म्हणजे आपला मेंदू पूर्णपणे ऑटो पायलट मोडवर गेलेला असतो. मी याबद्दलच विचार करत होते. बरोबर आहे. आणि कसं आहे, मानवी मेंदूची ही एक अत्यंत अद्भुत अशी क्षमता आहे. जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो, तेव्हा मेंदू ती गोष्ट आपल्या स्वयंचलित किंवा ज्याला आपण ऑटो मोड म्हणतो. हो, त्या ऑटोमोड सिस्टमवर टाकून देतो. यामुळे आपली खूप मोठी मानसिक ऊर्जा वाचते. श्वास घेणे, चालणे किंवा रोजच्या रस्त्यावरून गाडी चालवणे या सर्व गोष्टींसाठी आपल्याला प्रत्येक सेकंदाला जाणीवपूर्वक विचार करावा लागत नाही. जगण्यासाठी निसर्गाने दिलेली ही खूप सोयीस्कर व्यवस्था आहे. पण इथेच सगळ्यात मोठी गोम आहे. आणि आजच्या या सखोल चर्चेत, ज्याला आपण द आर्ट ऑफ डिटॅचमेंट म्हणतोय, आपण याच विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. नक्कीच. गाडी चालवण्यापुरता किंवा श्वास घेण्यापुरता हा ऑटोमोड ठीक आहे, पण जेव्हा आपण या स्वयंचलित व्यवस्थेचा वापर आपल्या भावना, आपले विचार आणि नातेसंबंधांमध्ये करायला लागतो ना, तेव्हा मात्र हे चित्र खूप धोकादायक बनतं. हो, आणि हे आपण रोज अनुभवतो. अगदी. आजच्या या विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत की जाणीव म्हणजेच अवेअरनेस नक्की काय असते आणि आपण आपल्याच न कळत स्वतःच्या विचारांचे कैदी कसे बनतो. खरं तर हा विषय आपल्या रोजच्या जगण्याचा पाया आहे. कारण आपण जर नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपण बाह्य जगातील घडामोडींबद्दल खूप सजग असतो. म्हणजे शेअर बाजार कसा चाललाय, जगात कुठे युद्ध सुरू आहे, किंवा नवीन मोबाईल कोणता आलाय. अगदी बरोबर. या सगळ्याची आपल्याला माहिती असते. पण तितके सजग आपण आपल्या स्वतःच्या मनाच्या आत काय चाललं याबद्दल अजिबात नसतो. आतमध्ये एक वेगळंच युद्ध सुरू असतं. आणि आपण त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केलेली असते. हो, आणि ही डोळेझाक आपल्याला किती महागात पडते हे आपण पाहतोच. हो ना. विचार करा, दिवसभरात आपल्या मनात हजारो विचार येतात, पण त्यातले किती विचार आपण खरोखर जाणीवपूर्वक निवडतो? खूप कमी. अत्यंत कमी. बाकीचे सगळे विचार एका अखंड प्रवाहासारखे आपोआप चालू असतात. एखादी लहानशी घटना घडते, समजा सकाळी ऑफिसला जाताना कुणीतरी आपल्याला ओव्हरटेक करून कट मारला. आणि पुढचे 2 तास आपण त्याच रागात असतो. हो, आपण स्वतःला सांगत नाही की मला आता 2 तास रागवायचे, ते आपोआप घडतं. याच स्थितीला आपण भावनांचा ऑटो मोड म्हणू शकतो. आजूबाजूला काही घडलं, कुणी काही बोललं किंवा एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली की आपण कोणताही विचार न करता त्वरित प्रतिक्रिया देतो. हां. आणि इथेच अवेअरनेस किंवा जाणीव या शब्दाचा खरा अर्थ समजून घेणं गरजेचे आहे. जाणीव असणे म्हणजे केवळ आजूबाजूला काय घडतंय हे पाहणे नाही, तर आपल्या आतमध्ये कोणते विचार आणि भावना निर्माण होत आहेत हे तटस्थपणे पाहता येणे. अगदी अचूक. कोणतीही कृती करण्याआधी किंवा प्रतिक्रिया देण्याआधी एक क्षण थांबून स्वतःच्या मनस्थितीचे निरीक्षण करण्याची कला म्हणजेच जाणीव. जर आपण या भावनांच्या ऑटो मोडला एका उदाहरणाशी जोडलं, तर मगाशी आपण जे गाडी चालवण्याचं रूपक पाहिलं ना, ते थोडं पुढे नेऊया. हो, सांगा. शारीरिक पातळीवर गिअर आपोआप बदलले जाणं सुरक्षित आहे, पण भावनिक पातळीवर जर आपण ऑटो मोडमध्ये असू तर आपण एखाद्या रोबोटसारखे बनतो. बरोबर. कुणीतरी आपली स्तुती केली की आपण बटन दाबल्यासारखे आनंदी होतो. कुणीतरी आपल्यावर टीका केली की दुसरं बटन दाबल्यासारखे आपण दुःखी किंवा रागीट होतो. आपला रिमोट कंट्रोल जणू जगाच्या हातात असतो. जर आपल्याला या गोष्टीची जाणीवच नसेल तर मग आपण खरोखरच स्वतंत्र आहोत का, की फक्त बाह्य परिस्थितीला प्रतिक्रिया देणारी यंत्रे आहोत? मला हा प्रश्न नेहमी पडतो. हां, खरोखर एक अत्यंत भेदक प्रश्न आहे. जेव्हा आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात असतो ना, तेव्हा आपण आपला प्रतिसाद देण्याचा हक्क गमावून बसतो. प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स. हो, आणि आपण केवळ प्रतिक्रिया म्हणजेच रिॲक्शन्स द्यायला लागतो. प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या 2 शब्दांमधला फरक समजून घेणं इथे सर्वात महत्त्वाचं आहे. तो कसा? प्रतिक्रिया ही अत्यंत जलद, विचार न करता आणि अनेकदा बचावात्मक असते. ती आपल्या मेंदूतील ॲमिगडाला नावाच्या भागातून येते, जो धोक्याची घंटा वाजवण्याचं काम करतो. उदाहरणाकडे वळूया, जे आजच्या काळात प्रत्येकाच्याच परिचयाचं आहे. सोशल मीडिया. हो, सोशल मीडियाचं व्यसन आणि त्यातून होणारी तुलना. समजा आपण संध्याकाळी थकून भागून सोफ्यावर बसलो आहोत, नुसतंच फोनवर स्क्रोल करत आहोत.
अचानक एका मित्राचा किंवा ओळखीच्या व्यक्तीचा फोटो समोर येतो, कुठल्या तरी परदेश दौऱ्याचा किंवा नवीन गाडी घेतल्याचा, आणि एका सेकंदाच्या आत मनात एक विचार चमकून जातो की माझं आयुष्य इतकं कंटाळवाणं का आहे, मी कुठे मागे पडतेय. बरोबर. आणि हा तो क्षण आहे जिथून एका अत्यंत नकारात्मक मानसिक साखळीची सुरुवात होते. आपण तो फोटो पाहतो आणि अचानक स्वतःच्या आयुष्याबद्दल असंतोष वाटू लागतो. पण इथे मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. सांगा ना. आपण म्हणतोय की ही एक अजाणतेपणे दिलेली प्रतिक्रिया आहे, पण आपण थोडं व्यावहारिक पातळीवर विचार करूया. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. आपण हजारो वर्ष टोळ्यांमध्ये राहिलो आहोत. हां. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर टोळीतील इतर सदस्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत हे पाहणं आपल्या अस्तित्वासाठी गरजेचं होतं. हे विज्ञानही मान्य करतं. मग आजच्या या हायपर कनेक्टेड जगात, जिथे सगळेच आपलं सर्वोत्तम आयुष्य जगासमोर मांडत आहेत, तिथे ही तुलना करणं हा मानवी स्वभावाचा एक अत्यंत नैसर्गिक भाग नाही का? आपण या उत्क्रांतीच्या प्रोग्रॅमिंगपासून पूर्णपणे कसं काय अलिप्त राहू शकतो? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे. तुलना करणे हा मानवी मेंदूचा डिफॉल्ट स्वभाव आहे. आपण तो तुलनेचा पहिला विचार मनात येण्यापासून रोखू शकत नाही. म्हणजे तो विचार येणारच. हो, तो पहिला विचार की त्याच्याकडे माझ्यापेक्षा जास्त चांगलं काय आहे, हा तो उत्क्रांतीचा प्रोग्राम आहे. पण इथेच अवेअरनेसची भूमिका सुरू होते. अच्छा. अलिप्त राहणे म्हणजे जंगलात जाऊन संन्यास घेणं असा याचा अर्थ होत नाही, किंवा विचारच थांबवणं असाही होत नाही. जाणीव असल्यावर काय होतं माहितीये, तो पहिला विचार येतो, पण जाणीव आपल्याला त्या विचाराला चिकटून राहण्यापासून वाचवते. म्हणजे तो विचार आल्यावर त्याचं ऑडिट करणे असं म्हणता येईल का? अगदी तसंच. जेव्हा ती जाणीव जागी असते तेव्हा आपण स्वतःला लगेच सांगू शकतो की थांब, ही केवळ एका क्षणाची निवडक पोस्ट आहे. हो, पूर्ण सत्य नाहीये ते. अगदी. यामागे त्या व्यक्तीचे किती संघर्ष आहेत हे मला माहीत नाही. आणि महत्वाचं म्हणजे ही स्क्रीनवर दिसणारी प्रतिमा आहे, संपूर्ण वास्तव नाही. जाणीव आपल्याला त्या ऑटो मोडमधून बाहेर काढते. पहिला विचार येणं ही आपली चूक नाही, पण त्या पहिल्या विचारावरून स्वतःला दुःखी करत बसणं ही नक्कीच आपली निवड असते. हे खूप छान स्पष्ट केलं तुम्ही. याला आपण एका आधुनिक रूपकाने समजू शकतो. मला असं वाटते की आपले विचार हे जणू आपल्या मोबाईलमध्ये बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या ॲपसारखे आहेत. छान रूपक आहे हे. आपण फोनवर एक काम करत असतो, पण बॅकग्राऊंडला अनेक ॲप्स आपली बॅटरी खात असतात. आपल्याला ते ॲप्स कायमचे डिलीट करण्याची गरज नाही, पण ते बॅकग्राऊंडला सुरू आहेत आणि आपली ऊर्जा शोषून घेत आहेत याची जाणीव असणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. ती जाणीव असली की आपण ते ॲप्स सहज स्वाईप करून बंद करू शकतो, जेणेकरून आपल्या मनाची ऑपरेटिंग सिस्टम क्रॅश होणार नाही. हे रूपक अतिशय चपखल आहे, कारण शेवटी आपल्याला ती मानसिक बॅटरी वाचवायची आहे आणि ती वाचवण्यासाठीच काही ठोस तंत्रांचा वापर करणं आवश्यक ठरतं. हो, फक्त तत्वज्ञान उपयोगाचं नाही. अगदी. केवळ मला जाणीव असली पाहिजे असा कोरडा विचार करून मेंदू बदलत नाही. त्यासाठी काही कृती कराव्या लागतात. आज आपण अशा 3 अत्यंत सोप्या पण वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी तंत्रांवर चर्चा करणार आहोत, जी आपल्याला या ऑटो मोडमधून बाहेर काढू शकतात. चला तर मग, कारण फक्त आजार समजून चालणार नाही, तर त्यावरचा उपाय तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा कुणी आपल्याला दुखावतं किंवा जेव्हा आपण रागाने लालबुंद झालेलो असतो ना, तेव्हा मी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे, हे सगळं आपण विसरून जातो. हो, त्या क्षणी काहीच सुचत नाही. अशा वेळी प्रत्यक्ष काय करायला हवं? अशा वेळी सगळ्यात पहिलं आणि अत्यंत प्रभावी तंत्र वापरायचं, ज्याला पॉज तंत्र म्हणतात. पॉज म्हणजे थांबायचं. हो, हे ऐकायला खूप साधं वाटतं, पण याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. बाह्य जगात काहीही घडलं, कुणीतरी अपमान केला किंवा एखादा वाईट ईमेल आला, तर कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी जाणीवपूर्वक फक्त 3 सेकंद थांबणे. फक्त 3 सेकंद? जेव्हा रस्त्यावर कुणी आपल्या गाडीला कट मारतो, तेव्हा ते 3 सेकंद म्हणजे एक युग वाटू शकतं. पण एवढ्याशा वेळेत असं काय मोठं घडणार आहे? इथेच सगळं मेंदू विज्ञान दडलेलं आहे. मगाशी आपण ज्या ॲमिगडालाचा उल्लेख केला ना, तो आपल्या मेंदूचा अलार्म सिस्टम आहे. जेव्हा काहीतरी मनाविरुद्ध घडतं, तेव्हा हा अमिगडाला सेकंदाच्या 1000व्या भागात सक्रिय होतो आणि शरीरात फाईट किंवा फ्लाईट हार्मोन सोडतो. म्हणजे आपण लढायला किंवा पळायला तयार होतो? अगदी तेच. पण आपला जो तर्कशुद्ध विचार करणारा मेंदूचा भाग आहे, ज्याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, त्याला सक्रिय व्हायला आणि परिस्थितीचं योग्य आकलन करायला थोडा वेळ लागतो. अच्छा. हे 3 सेकंद म्हणजे तुम्ही त्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला ऑनलाईन येण्यासाठी दिलेला वेळ आहे. अरे वा!
म्हणजे आपण रागाच्या भरात एखादा अत्यंत सडेतोड आणि आक्रमक ईमेल टाईप करतो, पण तो सेंड करण्याआधी आपण एक मोठा श्वास घेतो, तो ईमेल ड्राफ्टमध्ये सेव्ह करतो आणि थोड्या वेळाने वाचून डिलीट करून टाकतो. हो, हा तोच 3 सेकंदांचा पॉज आहे. आपण आपल्या अमिगडलाला आपल्यावर ताबा मिळवण्यापासून रोखतो. हे खूपच भारी आहे. अगदी अचूक. तो पॉज आपल्याला पशुपासून माणूस बनवतो. यानंतर दुसरं तंत्र येतं, विचारांचं निरीक्षण करणे. विचारांचे निरीक्षण. हो, आपल्या मनात जे विचार येतात त्यात न गुंतता एखादा तटस्थ प्रेक्षकासारखे ते केवळ पाहणे. इथे मात्र मला थोडी अडचण वाटते. म्हणजे हे सगळं ऐकायला छान वाटतं किंवा हिमालयात जाऊन ध्यान करणाऱ्या साधूंसाठी ठीक वाटतं. पण जेव्हा आपण ऑफिसच्या मीटिंगमध्ये असतो, डोक्यावर डेडलाईनची तलवार असते आणि मनात हजारो भीतीदायक विचार येत असतात, तेव्हा आपण त्या विचारांचे तटस्थ प्रेक्षक कसे काय बनू शकतो? हे प्रॅक्टिकल वाटत नाही. हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. तटस्थ प्रेक्षक बनणे म्हणजे विचारांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना दाबून टाकणे असा होत नाही. मग काय? याचा अर्थ असा आहे की आपण त्या विचारांच्या गाडीत न बसणे. समजा आपण एका रेल्वे स्टेशनवर उभे आहोत. तिथे अनेक गाड्या येतायत आणि जातायत. आपल्याला प्रत्येक गाडीत बसण्याची गरज नसते. आपण फक्त प्लॅटफॉर्मवर उभं राहून कोणत्या गाड्या येतायत हे पाहू शकतो. एखादा भीतीचा विचार आला तर तो आला आहे हे मान्य करणे, पण त्या विचाराच्या आधारे लगेच स्वतःची कहाणी न रंगवणे, म्हणजेच निरीक्षण करणे. ओके, म्हणजे विचार ही एक घटना आहे, तो काही अंतिम सत्य नाही हे ओळखणे. अगदी बरोबर. हे समजायला सोपे करण्यासाठी तिसऱ्या तंत्राचा खूप उपयोग होऊ शकतो, ज्याला संदर्भात भावनांना नाव देणे असं म्हटलं आहे. हो, लेबल युअर इमोशन्स. म्हणजेच आत्ता मला नक्की काय वाटतंय हे स्वतःला विचारून त्या क्षणी असलेल्या रागाला, चिंतेला किंवा भीतीला स्पष्टपणे ओळखणे. पण माझा प्रश्न असा आहे की जर मला खूप राग आला असेल आणि मी स्वतःला म्हटलं की मला राग आला आहे, तर त्यामुळे माझा राग शांत कसा होईल? उलट मी त्या रागावर शिक्कामोर्तब करत नाहीये का? इथेच या तंत्राची गंमत आहे. यामागे जे मानसशास्त्र आहे त्याला अफेक्ट लेबलिंग म्हणतात. अफेक्ट लेबलिंग. हो, जेव्हा आपण एखाद्या भावनेला नाव देतो ना, तेव्हा आपण ती भावना आणि आपली ओळख यांमध्ये एक भावनिक अंतर निर्माण करतो. खूप मोठा फरक आहे या दोन वाक्यांमध्ये. कोणत्या? एक म्हणजे मीच राग आहे आणि दुसरा म्हणजे मी सध्या रागाचा अनुभव घेत आहे. बापरे, हा खरंच खूप मोठा मानसिक बदल आहे. होय, जेव्हा आपण म्हणतो मला भीती वाटत आहे, तेव्हा आपण आपल्या मेंदूला त्या भावनेचं शाब्दिक विश्लेषण करण्याचं काम देतो. जसं आपण मगाशी पाहिलं, शब्द आणि भाषा ही प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची भाषा आहे. अच्छा, म्हणजे आपण त्या लॉजिकल मेंदूला कामाला लावतो. अगदी तेच. त्यामुळे ॲमिगडालाचा भावनिक वेग आपोआप कमी होतो. तुम्ही त्या भावनेला स्वतःपासून वेगळं करता. हे तर स्वतःच्याच मनाचं थर्ड पार्टी ऑडिट केल्यासारखं आहे. हो ना. आपण स्वतःला त्या समस्येचा भाग न मानता समस्येचं विश्लेषण करणारे बनतो. म्हणजे आपण त्या भावनेला मी कोण आहे या पदावरून खाली खेचून सध्या माझ्यासोबत काय घडत आहे इतपत मर्यादित करतो. हा खरोखरच एक अत्यंत मूलभूत मानसिक बदल किंवा माइंडशिफ्ट आहे. आणि याच मानसिक बदलावर द आर्ट ऑफ डिटॅचमेंटचा मुख्य पाया उभा आहे. हा तोच विचार आहे जो सांगतो की आपण आपले विचार नाही, तर आपण त्या विचारांचे केवळ निरीक्षक आहोत. आपण लहानपणापासून स्वतःला आपल्या विचारांशी इतकं एकरूप करून टाकलेलं असतं की आपल्याला वाटतं माझे विचार म्हणजेच मी. आपण नेहमी एक रूपक ऐकतो की विचार हे ढगांसारखे असतात आणि आपण आकाशासारखे. पण मला हे रूपक नेहमीच थोडं गुळगुळीत आणि जुनं वाटतं. आपण याला थोडं आधुनिक संदर्भात पाहूया. नक्कीच, सांगा. आपण एक चित्रपटगृहातील स्क्रीन आहोत आणि आपले विचार म्हणजे त्या स्क्रीनवर चाललेला चित्रपट आहे. अरे वाह, छान. कधी तो चित्रपट कॉमेडी असतो, कधी ॲक्शन असतो, तर कधी अत्यंत भीतीदायक हॉरर चित्रपट असतो. पण चित्रपटात आग लागली तरी स्क्रीन जळत नाही. बरोबर. चित्रपटात पाऊस पडला तरी स्क्रीन ओली होत नाही. चित्रपट संपतो पण स्क्रीन तशीच राहते. आपण ती स्क्रीन आहोत हे लक्षात ठेवणं म्हणजेच निरीक्षक बनणं. अतिशय सुंदर रूपक आहे हे. आणि ही स्क्रीनची शुद्धता किंवा अलिप्तता अनुभवण्यासाठीच एक अत्यंत साधा सराव रोज करणं गरजेचं आहे. कारण केवळ चर्चा करून मेंदूला सवय लागत नाही. हो, प्रॅक्टिस करावीच लागेल. तो सराव म्हणजे दिवसभरात कोणतीही एक वेळ निवडायची आणि फक्त 2 मिनिटे एका जागी शांत बसायचं. डोळे बंद करायचे आणि मनात जे काही विचार येत आहेत त्यांना न थांबवता, त्यांच्याशी न लढता केवळ त्यांचे निरीक्षण करायचं. पण ही 2 मिनिटं सुद्धा किती कठीण असतात. मी स्वतः अनुभव घेतलाय.
आपण डोळे बंद करतो आणि मेंदू लगेच आपल्याला आठवण करून देतो की अरे दुधाचं बिल भरायचं राहिलंय. किंवा अचानक 10 वर्षांपूर्वी झालेला एखादा अपमान आठवतो. हो, मेंदू अक्षरशः आपल्याला शांत बसू देत नाही. 2 मिनिटं 2 तासांसारखी वाटतात. आणि तेच तर या सरावाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जेव्हा आपण हे पाहतो की आपलं मन किती अस्थिर आणि गोंधळलेलं आहे, तेव्हाच खरी जाणीव निर्माण व्हायला सुरुवात होते. तो गोंधळ पाहणे आणि तरीही त्यात न वाहून जाणे हाच तो सराव आहे. विचार येतात आणि जातात. हे तटस्थपणे पाहिल्याने हळूहळू आपली अलिप्तता वाढू लागते. हा संपूर्ण प्रवास प्रतिक्रियाकडून प्रतिसादकडे जाण्याचा एक जाणीवपूर्वक केलेला प्रवास आहे. अगदी. आपल्या मनावर आणि पर्यायाने स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवण्याची ही पहिली आणि सर्वात भक्कम पायरी आहे. खरंच हा प्रवास अत्यंत रंजक आणि अंतर्मुख करणारा आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेत खूप महत्त्वाच्या गोष्टींचा वेध घेतला. होय. आपण पाहिलो की अवेअरनेस म्हणजे केवळ माहिती असणे नाही, तर स्वतःच्या विचारांच्या चित्रपटात न रमता त्या चित्रपटाचे तटस्थ निरीक्षक होणे. आपण हे शिकलो की ऑटो मोडमधून बाहेर पडण्यासाठी तो 3 सेकंदांचा पॉज किती महत्त्वाचा आहे आणि भावनांना नाव देऊन आपण त्यांच्यातील विष कसं कमी करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या धावपळीच्या आणि माहितीच्या अतिरेक असलेल्या जगात, जिथे प्रत्येक ॲप, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक बातमी तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे शांत राहणं हे एक मोठं कौशल्य बनलं आहे. नक्कीच. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांच्या ऑटो मोडवर विजय मिळवता, तेव्हाच खऱ्या अर्थाने शांतता आणि स्थिरता तुमच्या आयुष्यात येते. हो, अगदी. आपण ह्या चर्चेच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा नवा प्रश्न मला इथे उपस्थित करावासा वाटतो. सांगा. आज आपण हे मान्य केलं की आपण आपले विचार नाही आहोत आणि आपण केवळ त्या विचारांचे निरीक्षक आहोत. पण मग एक अत्यंत खोल प्रश्न उरतो. जर आपण आपले विचार नाही आहोत, तर मग हे विचार मुळात निर्माण कोण करत आहे? बापरे, हा खूपच मोठा प्रश्न आहे. हो ना? जर आपले विचार सतत आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीनुसार, आपण पाहणाऱ्या बातम्यांनुसार आणि सोशल मीडियाच्या अल्गोरिथम्सनुसार बदलत असतील, तर मग ज्या विचारांचे आपण रोज एवढ्या प्रामाणिकपणे निरीक्षण करत आहोत, ते विचार खरोखर आपले स्वतःचे आहेत का? की आपण केवळ समाज आणि तंत्रज्ञानाने लिहिलेल्या स्क्रिप्टचे वाचक आहोत? या प्रश्नावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या विश्लेषणासोबत.